जिल्ह्यातील राजकीय नेते निवडणुकीच्या घोड्यावर स्वार. शेतकरी वाऱ्यावर. संदीप पाटील विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना यांचे प्रतिपादन. जळगाव जिल्ह्यातील 18,000 शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित आहेत. 1.5 लाखाच्या वर शेतकऱ्यांना कापूस पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकांना नामधारी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील पुढारी निवडणुकीच्या घोड्यावर स्वार झाले आहेत. ज्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आहेत ते आनंदी आहेत, ज्यांना तिकीट मिळत नाही ते दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत, अशी टीका शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश पाटील, भडगाव. बँकेने ज्या सोसायटी अनर्थी तफावतमध्ये गेलेल्या आहेत त्या सोसायट्यांना कर्ज वाटप नाही सांगितलेलं आहे, याचे तुम्हाला काय वाटतं? मुळात हा आदेश सहकार क्षेत्र मोडीच काढणार आहे. आज विविध कार्यकारी सोसायटीत जे सभासद आहेत ते सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ आहेत आणि अनिश्चित तफावतीत गेलेल्या सोसायट्यांना कर्ज वाटप करायला नकार देणं हे कायद्यात कुठेच बसत नाही. महाराष्ट्रातील एकमेव जळगाव जिल्ह्यातील बँकने हा निर्णय घेतलेला आहे. हा शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडणारा आहे. आज शेतकरी हा सभासद आहे आणि सहकार क्षेत्राला उभारी देणारा हा प्रकल्प आहे. विकास सोसायट्यांना अनिश्चित तफावतीत जाण्यासाठी पण GDCC बँक काही प्रमाणात जबाबदार आहे. यांनी हा जो कायदा आहे हा मागे घ्यावा आणि अनिश्चित तफावतीत गेलेल्या विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा, तरच शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ मिळेल. अन्यथा उद्या उठून जळगाव जिल्ह्यामधून 291 ह्या विकास सोसायट्या अनिश्चित तफावतीत गेलेल्या आहेत आणि त्यांच्या संचालकांची जी संख्या आहे ती 3,990 आहे. आज 3,990 संचालक हे फक्त नामधारी होतील. पुढे जाऊन बाजार समित्या आहेत, त्याच्यामध्ये सोसायटी मतदारसंघ आहे, जिल्हा बँकेतला सोसायटी मतदारसंघ हे पण मोडीत जातील. एक प्रकारे सहकार क्षेत्राला हादरा बसवणारा हा कायदा आहे. येणाऱ्या 8 ते 10 दिवसाच्या आत GDCC बँकेने हा निर्णय मागे घ्यावा, सर्व सोसायट्यांमार्फत कर्ज पुरवठा करावा, अन्यथा शेतकरी संघटना जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या कॅबिनमध्ये बसून ठिय्या आंदोलन करेल. याची दखल यांनी त्वरित घ्यावी. सोसायटी यांच्या 291 सोसायटींच्या अनिष्ट तफावतीमुळे आज 3,990 संचालक हे आज निकामी झालेले आहेत आणि शेतकऱ्यांवर हे कर्ज मिळण्याचे मोठं म्हणजे आज शेतकऱ्यांना कुठंतरी वेठीस धरले जात आहे. आज शेतकऱ्यांनी पैसे 31 तारखेच्या आत भरले व त्यांना 5 तारखेच्या आत पैसे मिळणे अत्यावश्यक असतानासुद्धा या सत्ताधारी पक्षाच्या या अध्यक्ष व सचिवांनी एक परस्पर निर्णय घेऊन आज शेतकऱ्यांना एक म्हणजे त्यांनी असा एक संदेश दिलेला आहे की तुम्ही कर्ज भरा पण तुम्हाला कर्ज मिळणार नाही. म्हणजे ह्या गोष्टीला कुठेतरी नाकारले गेले पाहिजे. शेतकऱ्यांनी एक उठाव करून आज अनिष्ट तफावतीच्या नावाखाली ज्या 291 संस्था आहेत या संस्थांच्या सचिवांवरसुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना आज वनवून भेटकावं लागतं आहे की आज आपला पैसा भरून आपला पैसा निघत नाही. यासाठी कुठेतरी आज सत्ताधारी पक्ष आज कुठं आज शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम यांच्यामार्फत होत आहे.